आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज। काय सांगणार सर, आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त आज कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल काय सांगणार? आज 9 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन आयोजित करण्यात आला। या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधव, कर्मचारी, मुलं मुली या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी आम्ही जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना या ठिकाणी आम्ही प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नामदार संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी माजी महापौर नंदकुमारजी घोल्डे साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते। तसेच तुपे साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी धनवे साहेब उपस्थित होते आणि बरेचसे कर्मचारी या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होते। या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक वर्षापासून या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन आयोजित करतोय आणि कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार करतो। या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील असंख्य कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेत यांचा आम्ही सेवानिवृत्तीचा सत्कार ठेवतो। तसंच गुणवंत विद्यार्थी जे 10वी 12वी चांगल्या मार्गाने पासआउट झाले, पुन्हा जे नीट मध्ये आणि JEE मध्ये जे चांगले मार्क घेऊन पासआउट झाले त्यांचा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सत्कार आयोजित करत असतो। तसंच जे शिकून काबाड कष्ट करून या ठिकाणी आपल्या संधीला या ठिकाणी सोनं केलेलं असतं ते म्हणजे जे नवनियुक्त कर्मचारी जे झालेत त्यांना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात येतो। हे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। सन्मान व सत्कार किती लोकांचा करण्यात काय किती लोकांचा सन्मान करण्यात आला? एक साधारणतः 20 ते 25 लोक या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी होते आणि गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 50 लोक म्हणजे 10वी आणि 12वी आणि नीट आणि JEE चे हे विद्यार्थी या ठिकाणी 50 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। आज आदिवासी दिनानिमित्त आपण समाज बांधवांना काय संदेश देणार? मी असा संदेश देऊ इच्छितो की जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी अखंड भारतभर, देशभर प्रत्येक राज्यामध्ये आपापली संस्कृती जपण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो आणि तशाच पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केला होता। आणि मी असा संदेश देऊ इच्छितो की जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे विस्तारित आदिवासी समाज विखुरलेला आहे तो संघटित येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करीत राहील आणि कार्यक्रम याही पद्धतीने पुढे चालून संदर्भात अडचणी येतात तुम्हाला काय मार्ग निघाला? नाही, व्हॅलिडिटी संदर्भाचा विषय वेगळा आहे। व्हॅलिडिटी संदर्भाचा जो विषय आहे जात वैधता प्रमाणपत्र, हे जे महादेव कोळी मनेरवालू हे विषय आहे हा विषय वेगळा आहे। त्या ठिकाणी नामसदस्यतेचा फायदा घेऊन या ठिकाणी बरेचसे आदिवासी, बोगस आदिवासी या ठिकाणी मूळ आदिवासीवर अन्याय करून त्या ठिकाणी ते बोगस आदिवासी त्या ठिकाणी संधीचा लाभ घेत आहेत, हे या ठिकाणी सांगावं असं वाटतं। किती वर्षापासून कार्यक्रम करत असतात? आम्ही जवळपास ते 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन हा कार्यक्रम आयोजित करत असतो। काही आदिवासी समाजाच्या समस्या येईल त्यावर काही मंथन करण्यात आले का? जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्यावर साहजिकच विचार मंथन होईल सर, आणि झालेलं आहे। या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम वर्षातून एकदा येतो 9 ऑगस्ट रोजी। मग ह्या कार्यक्रमासाठी आम्ही विविध वक्ते बोलवतो। विविध वक्ते बोलवल्याच्या नंतर त्यांना तो स्पेसिफिक विषय दिला जातो आणि त्या विषयावर जे आदिवासी समाजामध्ये विविध समस्या त्या समस्यावर या ठिकाणी साहजिक विचार मंथन होत असतं। क्रांती दिवस आहे आज, किती जाती नेमका आदिवासी समाजाचे काम करतात? 47 जमाती जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 47 जमाती आहेत, त्यामध्ये 2 कमी झाल्यात, एकूण 45 जमाती आहेत। यात आणखी काही तुमची मागणी आहे का? आता साहजिकच आहे, आमच्या एकूण आता भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं
75-77 वर्षामध्ये जागतिक आदिवासी दिनच आपण साजरा न करता या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर हे आदिवासी लोक जे आहेत, जमात जी आहे, ही जमात आजही दर्याखोऱ्यात आणि विस्थापित लोकांपासून ही अलग आहे आणि ती राबून कष्ट करून मेहनत करून त्याचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. त्या समाजाला कुठेतरी विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे तुम्हा आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून, समाज सुधारकाच्या माध्यमातून, सुधारित जे आपण जे प्राध्यापक म्हणतो किंवा कर्मचारी म्हणतो त्याच्या माध्यमातून ते समाज कसा विकासाच्या प्रवाहात येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पदाधिकारी मेहनत घेतली त्या सगळ्यांचे नाव सांगा. या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन म्हणा, कष्ट करून म्हणा, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी प्राध्यापक संजय बोरके सर, तसेच प्राध्यापक डॉक्टर नाईक सर, या ठिकाणी बोरकर सर, भावधने साहेब, कराळे सर आणि डुकरे सर, डोले सर, या ठिकाणी सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार केलाय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपलं नाव सांगा. संभाजी काळे. काय सांगणार सर जागतिक दिनानिमित्त? आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांनी एक असं विचार केला की आज भारताला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे झाली, पण छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये आमच्यातून जे झालेले क्रांतीवीर आहेत सर, भगवान बिरसा मुंडा आहे, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे, या क्रांतिकारकांचा एकाही ठिकाणी मला पुतळा दिसत नाही. आणि त्यासाठी आम्ही मंत्री महोदयाकडे सुद्धा आज मागणी केलेली आहे की आमच्यासाठी कुठंतरी स्थान असावं, कुठंतरी आमचं ठिकाण असावं. कारण आम्ही इतके वर्षापासून कार्यक्रम करतोय, पण आम्हाला कुठेतरी हॉल शोधावा लागतो आणि सर्व मेहनत करून पैसे जमा करून हे आम्हाला करावं लागतं. पण आमच्यासाठी आजपर्यंत सामाजिक समाज मंदिर अशा या सिटीमध्ये आम्हाला उपलब्ध करून द्यावं आणि कुठंतरी क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं किंवा यांच्या पुतळ्याचं नियोजन करावं, एवढीच अपेक्षा आम्ही या कार्यक्रमाच्या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांनी व्यक्त केलेली आहे आणि सर्वांनी तशा पद्धतीची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे सर. माझं नाव प्राध्यापक घुरके संजय राघोजी.